So, hey dear student and respected viewers, welcome back in Supriya Education. Now we will see third standard English textbook lesson number 3 Tenali Raman draws a picture. Tenali Raman is standing in front of a drawing board. तेनाली रमन हा ड्रॉइंग बोर्डच्या समोर उभा आहे. मेसेंजर संदेश देणारा. गुड आफ्टरनून सर, द किंग वॉन्ट्स यू. गुड आफ्टरनून सर, राजाला तुम्हाला भेटायचं आहे. रमन श डोंट डिस्टर्ब मी, आय एम बिझी. रमन म्हणतो श मला डिस्टर्ब करू नको, मी बिझी आहे. मेसेंजर गोज अवे. मेसेंजर निघून जातो. किंग वॉक्स इन. रमन आय वॉज वेटिंग फॉर यू, व्हॉट आर यू डुईंग. राजा रमनला म्हणतो रमन काय करतोयस तू, मी तुझी वाट बघतोय. रमन युअर मॅजेस्टी आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. रमन म्हणतो महाराज, मॅजेस्टी म्हणजे महाराज. महाराज आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर, मी चित्र काढत होतो. किंग आय सी, वी वूड लाईक टू सी द पिक्चर. अच्छा, मला आवडेल तुझं चित्र पाहायला. रमन हिअर युअर मॅजेस्टी, दिस इज माय पिक्चर. हे काय, हेच आहे माझं चित्र. किंग इज दिस अ पिक्चर, व्हॉट हॅव यू ड्रॉन रमन, प्लीज एक्सप्लेन. किंग म्हणतो हे पिक्चर आहे, काय काढलेस तू, जरा आम्हाला याबद्दल सांग. रमन आय वॉज ड्रॉइंग अ काव इटिंग लोड्स ऑफ अ ग्रास. मी एक गाय काढली होती. लोड्स ऑफ अ ग्रास म्हणजे गवताचे भार, आणि ती गवत खात आहे. किंग लोड्स ऑफ अ ग्रास, आय कांट सी एनी ग्रास हिअर. राजा म्हणतो गवताचे भार, मला तर इथे कुठेच दिसत नाहीये गवताचे भार. रमन ओह दॅट्स बिकॉज द काव एट इट अप. कारण गायने गवत खाल्लंय म्हणून तुम्हाला ते दिसत नाहीये. किंग अँड व्हेअर इज द काव, आणि गाय कुठे आहे. रमन आफ्टर इटिंग अप ऑल द ग्रास द काव वॉक अवे युअर मॅजेस्टी. रमन म्हणतो सगळं गवत खाऊन झाल्यानंतर काव निघून गेली. काव म्हणजे गाय निघून गेली महाराज. किंग हा हा हा, रमन यू ऑलवेज मेक मी लाफ. राजा म्हणतो हा हा हा, रमन तू मला नेहमीच हसवतोस. थँक्यू.